नमस्कार, मी डॉक्टर शरद देशमुख. मी गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट व लिव्हर स्पेशलिस्ट आणि संचालक मेडिलिव्ह मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, द्वारका, नाशिक. तर आज आपल्या चर्चेचा विषय आहे मूळव्याध. मूळव्याध हा बऱ्याच वेगळ्या नावाने सुद्धा आपण ओळखतो, जसं पाईल्स, हिमरॉइड्स किंवा भगंदर. आणि आपल्या सर्वसामान्य व्यक्तींमध्ये जवळपास 40 ते 50% व्यक्तींना याची लक्षणं जाणवतात. आणि बऱ्याच वेळेस रेक्टम किंवा आतड्यांचे काही आजार असतात, जसं अल्सरेटिव्ह कोलायटिस, रेक्टमचा कॅन्सर किंवा रेक्टल पॉलिप किंवा रेक्टल अल्सर यांचं कन्फ्युजन मूळव्याधशी होऊन त्याचं चुकीचं निदान झाल्यामुळे, उपचार चुकीचे झाल्यामुळे हे आजार जोपर्यंत रुग्ण आमच्याकडे येत नाही तोपर्यंत बऱ्यापैकी वाढलेले असतात. त्यामुळेच मूळव्याधाबद्दल त्याचं माहिती असणं, त्याचं योग्य निदान आणि उपचार करणं खूप गरजेचं असतं. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया मूळव्याध म्हणजे नेमकं काय. तर आपल्या शौचाची जागा, ज्याला आपण ॲनल कॅनल असं म्हणतो, याच्या आतल्या बाजूस काही रक्तवाहिन्या असतात. यामध्ये जर रक्तप्रवाह व्यवस्थित झाला नाही किंवा तिथे रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या, शौचास वारंवार जोर दिल्यामुळे त्या रक्तवाहिन्यांचा आकार वाढतो आणि त्यालाच आपण मूळव्याध असं म्हणतो. आणि बऱ्याच वेळेस या रक्तवाहिन्या कोंबसारख्या शौचाच्या जागेतनं बाहेर येतात. तर मग या मूळव्याधाचे 2 प्रकार असतात. एक म्हणजे इंटरनल पाईल्स आणि दुसरं एक्सटर्नल पाईल्स. इंटरनल पाईल्स म्हणजे काय, तर ॲनल कॅनल जे आहे ते 2 भागात डिवाईड होते. एक म्हणजे एक डेंटेट लाईन असते, त्याच्या वरचा भाग, आणि त्या भागात होणाऱ्या पाईल्सला आपण इंटरनल पाईल्स असं म्हणतो. या पेनलेस असतात, या दुखत नाही. आणि याच्या विरुद्ध डेंटेट लाईनच्या खाली ज्या पाईल्स असतात, ज्या आपल्या हाताला लागतात किंवा दिसतात, त्यांना एक्सटर्नल पाईल्स असं म्हणतात आणि त्या वेदनादायक असतात, त्याने पेन होतं. आता आपण जाणून घेऊया मूळव्याधाच्या लक्षणांबद्दल. तर मूळव्याधाचे प्रमुख लक्षणं जे आहेत त्यामध्ये प्रामुख्याने शौचात रक्त जाणे. जे रक्त जातं ते बऱ्याच वेळेस पेनलेस असतं आणि ड्रॉप बाय ड्रॉप असतं. या विरुद्ध दुसरं प्रामुख्याने लक्षण असतं की शौचानंतर कोंब बाहेर येतोय असं काहींना जाणवतं. बऱ्याच वेळेस शौचाच्या जागेच्या ठिकाणी पेन होतं, इचिंग होते. आणि या व्यतिरिक्त काही रुग्ण ज्यांच्या लक्षात येत नाही की त्यांच्या शौचातनं पाईल्समुळे रक्त जात आहे, हे रुग्ण कालांतराने बऱ्याच दिवसानंतर त्यांच्या रक्तातील हिमोग्लोबिनची मात्रा कमी झाल्यामुळे त्यांना ॲनिमिया होतो, त्यांचा हिमोग्लोबिन कमी होतो आणि त्यांना थोडासा जरी त्यांनी चाललं तरी त्यांना थकवा येणे, चक्कर येणे यासारखे लक्षणं जाणवतात. तर आता आपण जाणून घेणार आहोत मूळव्याधाच्या कारणांबद्दल. तर मूळव्याध का होतो? तर बेसिकली मूळव्याध होण्यामागचं प्रमुख कारण आहे बद्धकोष्ठता, ज्याला आम्ही कॉन्स्टिपेशन असं म्हणतो. कॉन्स्टिपेशन म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीस शौचास बराच वेळ बसून राहावे लागणे, शौचास जोर करावा लागणे किंवा डेली शौचास न होणे किंवा कडक शौचास होणे, याला आम्ही कॉन्स्टिपेशन असं म्हणतो. यापैकी आपल्याला जर काही लक्षणं असले तर आपल्याला मूळव्याध होण्याचे चान्सेस जास्त असतात. या व्यतिरिक्त प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा कॉन्स्टिपेशनचं प्रमाण वाढतं आणि मूळव्याध होऊ शकतो. या व्यतिरिक्त आपण जर काही मेडिसिन घेत असू ज्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन होतं, तर त्यातसुद्धा आपल्याला पाईल्स होण्याचे चान्सेस असतात. यानंतर आपण जाणून घेऊया की मूळव्याधाचे स्टेजेस काय असतात. तर मग यामध्ये स्टेज 1 ते 4 पर्यंत मूळव्याधाचे स्टेजेस असतात. स्टेज 1 मध्ये प्रामुख्याने ब्लिडिंग होते आणि त्याच्यामध्ये कोंब बाहेर येत नाही. स्टेज 2 मध्ये कोंबसारखे पाईल्स बाहेर येतात आणि शौचानंतर ते आपोआप मध्ये जातात. आणि स्टेज 3 मध्ये या पाईल्स शौचाच्या वेळेस बाहेर येतात आणि शौचानंतर आपल्याला ते बोटाने आतमध्ये परत ढकलावे लागतात आणि ते इझिली रिड्यूस होतात. आणि स्टेज 4 म्हणजे जी काय ॲडव्हान्स स्टेज आहे, यामध्ये शौचानंतर या पाईल्स बाहेर येतात, त्यांना सूज येते, त्या पेनफुल असतात आणि त्या आपल्या बोटाने परत रिड्यूस करता येत नाही. तर अशा या स्टेज ते 1 to 4 पर्यंत स्टेजेस असतात.
यानंतर याचं निदान कसं होतं याबद्दल आपण जाणून घेऊया. तर जेव्हा एखादा पेशंट आमच्याकडे येतो त्यावेळेस आम्ही त्याची सर्व व्यवस्थित माहिती घेतो की त्याला किती दिवसापासून त्रास आहे आणि त्याला शौचास कडक होते का, कॉन्स्टिपेशन आहे का, त्याला थकवा जाणवतोय का, ब्लिडिंग आहे का, या सर्व माहितीनंतर आम्ही त्याचं पर रेक्टल एक्झामिनेशन करतो, शौचाची जागा तपासतो, गरज पडल्यास प्रोक्टोस्कोपी करतो आणि एक दुर्बिणीची तपासणी असते जी मेडिलिव्ह हॉस्पिटलमध्ये आम्ही नियमित करतो, तिला सिग्मॉइडोस्कोपी असं म्हणतात. ही OPD बेसिसवर केल्या जाणारी तपासणी आहे आणि यामध्ये आपल्याला फक्त पाईल्स आणि फिशर नाही, या व्यतिरिक्त रुग्णास काही अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे का, रेक्टमचा कॅन्सर आहे का किंवा रेक्टलचा अल्सर आहे का, तसेच रेक्टल पॉलिप आहे का, म्हणजेच ब्लिडिंगचे इतर मूळव्याधा व्यतिरिक्त इतर काही कारणं आहेत का याची माहिती आपल्याला सिग्मॉइडोस्कोपीच्या माध्यमाने मिळते आणि त्याची मदत आपल्याला योग्य उपचार करण्यास होते. यानंतर आपण जाणून घेऊया मूळव्याधाचा उपचार कसा केला जातो. तर बेसिकली ग्रेड 1 आणि ग्रेड 2 ह्या ज्या काही हेमोरॉइड्स आहेत त्याच्यामध्ये लाईफस्टाईल आणि डाएट यावर आपण यांचे उपचार करू शकतो. यामध्ये आणि काही बेसिक मेडिसिन असतात ज्या आम्ही रुग्णास देतो. तर मग स्टेज 1 आणि 2 मध्ये आपण योग्य आहार घेणं जेणेकरून आपल्याला कॉन्स्टिपेशन होणार नाही. तर मग या आहारामध्ये प्रामुख्याने आम्ही रुग्णास सांगतो की तुम्ही हाय फायबर डाएट घ्यायचा. हाय फायबर डाएट म्हणजे काय, तर भरपूर पालेभाज्या, फळांचं सेवन, या व्यतिरिक्त भरपूर पाणी प्यायचं, जवळपास म्हणजे 3 ते 4 लिटरपर्यंत डेली पाण्याचा वापर करायचा, रेग्युलर एक्सरसाइज करायची आणि आपल्या जेवणामध्ये मैद्याचा वापर किंवा फ्राईड फूड याचा वापर कमी करायचा. यानंतर जर रुग्णास लक्षणं असतील तर आम्ही काही मेडिसिन्स देतो, जसं ब्लिडिंग थांबवण्यासाठी किंवा पेन कमी करण्यासाठी, ज्यामध्ये पेन किलर्स असतात किंवा काही व्हेनस स्टॅबिलायझर्स असतात ते आम्ही देतो किंवा लोकल क्रीम्स असतात जेणेकरून पेशंट्सला तात्पुरता आराम मिळतो. आणि तसेच आम्ही रुग्णास सांगतो सीड्स बाथ घ्यायला. सीड्स बाथ म्हणजे काय, तर आपल्या शौचाची जागा एक टबमध्ये गरम पाणी घेऊन त्यात शौचानंतर 10 ते 15 मिनिट बसायचं. असं केल्याने रुग्णास आराम भेटतो. तर आपण या सर्व गोष्टी केल्यानंतर ग्रेड 1, ग्रेड 2 पाईल्स या बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येतात. याविरुद्ध जर आपल्याला ग्रेड 3 किंवा ग्रेड 4 पाईल्स असतील तर अशा वेळेस त्याला आपल्याला काही प्रोसिजर्स कराव्या लागतात. त्याच्यामध्ये नॉन ऑपरेटिव्ह प्रोसिजर असतात आणि दुसरं असतं ऑपरेशन. तर नॉन ऑपरेटिव्ह प्रोसिजर्स म्हणजे बँड लायगेशन एक असतं, ज्यामध्ये दुर्बिणीद्वारे आपण त्या ज्या काही मूळव्याधाच्या नसा आहेत त्यांच्यावर बँड अप्लाय करतो. आणि दुसरं असतं इंजेक्शन थेरपी, ज्याच्यामध्ये आपण स्क्लेरोथेरपी, यालाच आपण असं स्क्लेरोथेरपी म्हणतो. यामध्ये आपण तिथे इंजेक्शनने नसांमध्ये इंजेक्शन देतो, त्यामुळे त्या पाईल्सच्या ज्या काही रक्तवाहिन्या आहेत त्या कायमस्वरूपी नाहीशा होतात. आणि यानंतर जर आपल्याला परत रिकरन्स होत असेल आणि ग्रेड 4 पाईल्स असतील तर आपल्याला ऑपरेशनची गरज असते. आणि ऑपरेशनमध्ये 2 प्रकारचे ऑपरेशन असतात. पहिलं म्हणजे हेमोरॉइडेक्टोमी, ज्याच्यामध्ये ऑपरेशनने आपण जे मूळव्याध आहे ते काढून टाकतो आणि त्यानंतर पेशंट बरा होतो. याविरुद्ध दुसरी एक टेक्नॉलॉजी आहे जी म्हणजे स्टॅपलर हेमोरॉइडेक्टोमी. यामध्ये स्टॅपलरचा वापर करून आपण मूळव्याधावर उपचार करतो आणि याचा एकच फायदा आहे की यानंतर पेशंटला पेन आणि जे काही त्रास आहे तो थोडा कमी होतो. आणि बऱ्याच काही नवीन पद्धती आहेत, जसं लेझर हेमोरॉइडेक्टोमी, ही सुद्धा एक नवीन तंत्रज्ञान आहे. त्याचा सुद्धा वापर करून आम्ही हेमोरॉइड्सची ट्रीटमेंट करतो. तर मग मित्रांनो, मी आपणास सांगू इच्छितो की मूळव्याध जरी आपण सपोज काही ट्रीटमेंट घेतली असेल किंवा ऑपरेशन केलं असेल तरी भविष्यात हा परत आपल्याला त्रास उद्भवू नये म्हणून आपण आपलं लाईफस्टाईल व्यवस्थित मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. यामध्ये मी जसं सांगितलं हाय फायबर डाएट, रेग्युलर एक्सरसाइज आणि भरपूर पाणी पिणे हे खूप गरजेचं आहे. आणि जर आपल्याला हा त्रास वारंवार होत असेल तर योग्य डॉक्टरचा सल्ला घेणं आणि त्याचं योग्य निदान करणं आणि मगच उपचार घेणं हे खूप गरजेचं आहे.
आपणास मूळव्याधबद्दल काही प्रश्न असल्यास आपण मला medilivhospital@gmail.com या इथे मेल करू शकतात किंवा तुम्ही मला व्हॉट्सॲप करू शकतात 8080883074 या नंबरवर. धन्यवाद.